देखील तयार असतील. मॅच क्रमांक 3 आहे ती शिवसाई स्टार्स विपक्ष शिवसाई रॉयल्स अशी मॅच असेल. किंग्स फाइटर्स नहीं फाइटर्स नहीं है 40+ की वाट आहे. टीमचं नाव काय दोन्ही? शिवसाई किंग्स आणि शिवसाई वॉरियर्स. वॉरियर्स और किंग्स. बॅट्समन कोण आहे स्ट्राईकला? स्ट्राईकला बॅट्समन दुर्वेश आणि स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला दुर्वेश असणार आणि नॉन स्ट्राईकला तोच असणार. अनरेटिंग तोच आहे. नाही प्रवीण नाही थांब इधर मत बैठो. देखील प्रोत्साहन देते कारण हे पुढचं आपलं भविष्य आपलं क्रिकेटमध्ये असणार आहे. सुंदर नियोजन नक्कीच शिवसाई मित्रमंडळाचं. तर सामन्याला सुरुवात करायची अजूनही भरपूर सारे आपल्याला करायचे. विनंती करतोय लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी संघाला विनंती करतोय की आपले फलंदाज पाठवायचे. ओके सामने बैठ वो बैठने गए अभी टाइम है. दुर्वेश नॉन स्ट्राइक वरती प्रतीक तो भेज दो उसको बैटिंग को. रंजीत परमिशन ले बघा. फील्डिंग जबरदस्त फील्डिंग. काय बोलता माझी पाठ दुखती. अरे आउट होती. अरे टीम मध्ये काम काय दिलं तेवढंच भविष्यवाणी. अरे वो टीम सॉन्ग है ये बाउंड्री काय खरं थोडंसं करूया स्पीडअप. आणि सध्या पण पाहतोय बऱ्याच टीम मध्ये टॉप बघायला भेटतात किंवा ऑप्शन झालं. त्या ऑप्शनमध्ये बऱ्याच टीमची प्लेइंग लिस्ट आपल्याजवळ आली तेव्हा बऱ्याच टीम पेपरमध्ये अगदी स्ट्रॉंग दिसून आल्या. बऱ्याचदा होतं की ज्या टीम पेपरमध्ये स्ट्रॉंग दिसतात त्या मैदानामध्ये देखील स्ट्रॉंग दिसतात असं नाहीये. कारण की बऱ्याचदा असं होतं. अगदी IPLचा देखील विषय घे. RCB सारखी टीम आणि आज IPLचा देखील विषय सुरू आहे. बऱ्याच जणांचे आज लक्ष दोन्हीकडे. काहींचे काहींचं मैदानामध्ये असे लक्ष प्रत्येकाचं आहे. त्या सर्व गोष्टींची चर्चा करू त्यावेळेला मॅच दिशेनं मिस्टर समीर जे आपण पाहिलं तर 40+ खेळाडू आहेत टीम मधून त्याच्या हातामध्ये दिला पहिल्या ओव्हरचा चेंडू. हलक्या हातानं नो बॉल दिला. अंपायरचा कॉल आला. लेग अंपायर कॉल येतो नो बॉल. अगदी दोन्ही अंपायर आपण पाहिजे गतीवरून बिलॉंग होतात. अगदी या स्पर्धेला न्याय देण्यासाठी आले. धावसंख्या आपण पाहिजे 1 ने सुरुवात झाली. असे 2-3 निर्धाव येतो. पुन्हा हलक्या हाताने बॅटिंग करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील पूल करण्याचा प्रयत्न तो देखील फसला गेला. गोलंदाजी अगदी जागेमध्ये उभं राहून कुठलीही मुवमेंट नाहीये आणि हेच महत्वाचं आहे या स्पर्धेमध्ये. हलक्या हाताने फक्त कट केला. सिंगल वरती लक्ष दिले. सध्या आपण पाहिजे तर टाकर दुर्वेशने जिथे एक धाव मात्र अर्चित केले. नंतर आपण पाहिजे तर प्रतीक येतो. पूर्ण सरक बाजूला सरक टर्न केण्याचा प्रयत्न.
कुठली धाव इथे येत नाहीये. चेंडू कर फिरतोय, त्या पद्धतीने चेंडू टाकला गेला, बॅकफुटला जाऊन ग्लान्स करण्याचा प्रयत्न, निर्धाव येतोय चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. बाबू बॅकफुटला जातोय, टॅप फटका. टॅप आतापर्यंत आपण पाहिजे तर 1 ते 2 चौकार आले जे टॅपच्या माध्यमातून. बाबू उधर से नहीं होएगा. अगदी आमच्या सांगपाडा विभागातील मातीतील अंकाचे समालोचक सुनील लांबोर यांचं देखील स्वागत आहे. वेलकम सुनील, स्वागत आहे तुझं देखील. सध्या आपण पाहिला बराच ट्रेंडिंगला संघाची धाव संख्या अगदी 3 या आकड्यावरती तब्बल चेंडूपर्यंत झाले 4, 5, 1 to go. नाही नाही नाही. पुढे आला टॅप फटका, ताकद लावले, उंच उडी घेऊ का मात्र आहेत. चांगल्या माणसाला विरोधक, लांबच्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या फटक्याला देखील आता अडचणी आहेत. जिथे फक्त 2 धावा ऍड होतात. या 2 धावेच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि आफ्टर 1 ओव्हर 3 ची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 5 लॉस ऑफ द 0 विकेट्स. काका थोडे या बाजूला सरकून बसी. बॅकफुटला जाऊन ऐकल्याकडे खेळायचा प्रयत्न. मिस्टर आर्यन सध्या मात्र गोलंदाजी साठी आले. दुर्वेश अप्रतिम गोलंदाजी. पहिले दोन्ही चेंडू अगदी निर्धाव जातात. दुर्वेश सातत्याने ओळखण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा फसलाय, छप्पा ओळखला जात नाहीये. 3 चेंडू निर्धाव आले आणि आता मात्र हलक्या हाताने फक्त दिशा दिली. एक धाव घेण्याचा प्रयत्न, चुकी होतीये का? स्वतः 3 चेंडू निर्धाव जातोय. 4थ्या चेंडूवरती नॉन स्ट्रायकर बॅटरला रनआउट करतोय आणि आता दुर्वेश डोक्याला हात लावतोय की हे काय केलं, हे काय झालंय. 3 चेंडू निर्धाव, 4थ्या चेंडूवरती रनआउट. दुष्काळात 13. बऱ्याचदा होतात या गोष्टी. आपण पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊया. लक्षात घ्या, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर आर्यन. तर आर्यन तुम्ही असाल कुठे तर यायचंय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी. हा 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धाव संख्या फक्त 5 या आकड्यावरती. होते की काय. हलक्या हाताने फक्त दिशा दिल्या, पुन्हा सिंगल कडे लक्ष दिले. एक तर कंप्लीट केले, दुसरीचा देखील प्रयत्न आणि कदाचित एकच धावे. अंपायरचा कॉल येतो ही एकच डिक्लेअर मध्ये धावे आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल थोडीशी पुढे गेले. 7 या आकड्यावरती. 7 ऑन स्कोर कार्ड, 7 धाव संख्या. ओहो, बऱ्याचदा अशा गोष्टी होतात. व्हाईट बॉलचा इशारा. बऱ्याचदा लेग स्टिक अशा वेळी टपली मारून चेंडू जातात लेग स्टिकला, मात्र यावेळी अगदी थोडक्यासाठी बचावले. बॅकफुटला जातात, दिशा बनवली. नशीब अंपायरने पकडला नाहीये हा चेंडू. ते तयार होते. सवय सुटत नसते क्रिकेटचे, वेळ सुटत नसतं. क्रिकेटचे वेडे आहोत, चाहते आहोत. यावेळी फिल्डिंगच्या भूमिकेमध्ये अंपायर दिसून आले, मात्र अखेरीस त्यांना समजलं की आज मी फिल्डर नाही, अंपायर आहे. सोडला त्याने चेंडू, जाऊन दिला डिक्लेअरसाठी.
या एका धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या 9. बॅकफुटला ताकद लावण्याचा प्रयत्न ओके आहे. चेंडू अगदी ओके मध्ये पकडला. हातामध्ये निर्धाव चेंडू. नो बॉल. अगदी पाय उचलला. झाली आहे आणि 3 षटकांचा खेळ संपन्न. 3 षटकांची अखेरीस धावसंख्या आहे फक्त 10 10 या आकड्यावरती. 10 धावसंख्या. 5 षटकांची मॅच आणि 10 धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती जोडली आहे. संतोष वाले चेंडू बॅकफुटला जातो. टॅप करता एकदा कदाचित पूर्ण केली जाईल. गॅदर केला. फेकला. वॉर्ड रनिंग बिटवीन द विकेट. एकदा अगदी आरामामध्ये कंप्लीट केले. आता धावा घ्याव्या लागतील. रिक्स घ्यावी लागेल या मॅच मध्ये. त्या फटका आहे. खेळाडू हाताला अगदी फिल्डिंग एफर्ट्स अप्रतिम. ज्या पद्धतीने चालाक आहे, चतुर आहे. पुन्हा त्या फटका करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू गॅदर केला. बॅकअप इम्पॉर्टंट आहे. अगदी भिंतीसारखा उभा होता. आणखी अगदी खेळाडू आहे. तो बोलतोय की सगळे चेंडू तूच अडवणार का. फसला गेला यावेळी. चेंडूसाठी गेल्या. अगदी कॅरम फटका. एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 4 चेंडूच्या अखेरीस 14 धावा. डिगीट करण्याचा प्रयत्न. टॅप लागला. यावेळी प्रसाद आहेत. चेंडू करतात. फेकत नाहीये. कुठली धाव संख्या दिली नाहीये. निर्धाव चेंडू. 1 to go. डिगीट करण्याचा प्रयत्न आणि यावेळी चेंडू अगदी गॅदर केलाय. पहा 4 षटकांचा खेळ अगदी संपला आणि 4 षटकांच्या अखेरीस धाव संख्या फक्त 14 ऑन अ स्कोर कार्ड. आज धावा होतील का. आणि बरेच जण आता बोलतील की चेंडू चांगला नाहीये म्हणून स्कोर होत नाहीये. बऱ्याचदा या गोष्टी होतात. बॅकफुटला जातोय. यावेळी टॅप फटका आहे. मिस्टर किशोर चेंडू गॅदर करतो. एक धाव घेऊ की नको. तोपर्यंत कुठली धाव यावेळी मात्र घेतली जात नाहीये. ओंकार येतोय सध्या अगदी गोलंदाजीसाठी. हो यावेळी थोडे फसले गेले. आणखी शफल झाले आणि त्यानंतर हा चेंडू अगदी खेळाचा होता चौकारासाठी मागच्या दारामध्ये आणि 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या अगदी स्थिर आहे. 14 या आकड्यावरती. 14 ऑन अ स्कोर कार्ड. चेंडू आला मैदानामध्ये. येस 4 चेंडू अजूनही बाकी असतील. 4 to go. ओहो पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न. फसला गेला. अप्रतिम चेंडू ओंकारचा. पण की ज्या पद्धतीने ओंकारची गोलंदाजी सध्या चालू आहे शेवटची ओव्हर त्याच्यासाठी ठेवली होती कारण की अनुभव त्याच्याकडे बराच आहे. बॅकफुटला जातोय. अगदी लफ्ट करण्याचा प्रयत्न. पाठीच्या अगदी स्टिकरला लागतोय. कुठलीही धाव संख्या नाहीये. तोपर्यंत खेळला जात आहे. धुंडो धाव संख्या अगदी अस्थिर आहे. 14 पहिल्या 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 2 to go. अगदी प्रेक्षक बोलत असतील की चौकार कधी बघायला भेटतील. 4चा पाडा कधी चालू होईल. मात्र सर्व मॅच लो स्कोर होता. अप्रतिम फटका. एफर्ट्स आहेत. फिल्डिंग एफर्ट्स अप्रतिम. मिस्टर संतोष अप्रतिम फिल्डिंग एफर्ट्स. 1 to go. बॅकफुटला त्या फटका. हो अप्रतिम फटका. जाता जाता मात्र संघाची धावसंख्या चमकवणारी हा चौकार आहे. गोल्डन असू शकतो. धावची संख्या जाऊन पोहोचते संघाची 18 आणि 19 धावेचं आव्हान या टॉस साठी. शिवसाई स्टार्स आणि शिवसाई रॉयल्स दोन्ही संघ टॉस साठी या दोन्ही कॅप्टन शिवसाई स्टार आणि शिवसाई रॉयल्स
शिवसाई स्टार्स आणि शिवसाई रॉयल्स. शिवसाई स्टारचा कॅप्टन आहे, सो शिवसाई रॉयल्स कॅप्टन. या शिवसाई रॉयल्स कॅप्टन. या यानंतर होईल टॉस. एका साईडला मिस्टर माही, दुसऱ्या साईडला चिको आहे. सो टॉस साठी दोघे जातील. संतोष दादा आपल्या शुभ हस्ते या मॅचचा केला जाईल टॉस. मॅच क्रमांक 3 प्रेझेंटेशन बॉक्स, जिथे सर्व संघाचे लोगो लावले गेलेत. टॉस केला जाईल दोन्ही कॅप्टन्स मध्ये. शिवसाई स्टार वॉन दी टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आज प्रत्येक टीमला 19 धावेचे टार्गेट आहे. आज प्रत्येक टीमला टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे. आणि सध्या आपण पाहिलं तर सेकंड इनिंग कडे जाऊयात. शिवसाई किंग्सला आहे 19 धावेचं आव्हान आणि सुनील लांबोर आपल्यासोबत जोडले गेले. सेकंड इनिंगची कहाणी त्यांच्या बाणीमध्ये ऐकूयात. सो वेलकम सुनील लांबोर सर. थँक्यू सो मच. आवाज आपण ऐकत होतो व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. आमचे गुरुवर्य किरणजी मस्कर सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकत होतो. आता अफलातून स्पर्धा म्हणून क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवसाई मित्र मंडळ सानपडा आयोजित शिवसाई प्रीमियर लीग 2024 अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि सेकंड इनिंगमध्ये जिथे मात्र विजयासाठी लक्ष्य अर्थात 19 धावांचा यावेळेला फटका अप्रतिम आहे. परंतु जॉन डी लोडची आम्हाला आठवण झाली, जिथे मात्र अफलातून फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले अथर्वच्या माध्यमातून. अथर्व म्हटलं की एक चांगला खेळाडू, बॅटिंग बॉलिंग अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. इथे जर का डायरेक्ट हिट जर झाली असती तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु या मोमेंटला मात्र एक सिंगल चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेचा हा बॉल पुढे सरसावण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून थोडासा उशीर झाला. हा डॉट बॉल यावेळेला बॅकफुटला आले. त्यानंतर हा स्ट्रोक त्यांना सजवायचा होता. या मुमेंटला मात्र आणखीन एक डॉट बॉल इथे पकडला जातोय. जेल बॅट्समन इथून मात्र बाद झाला. पहिल्या विकेटची जी अपेक्षा होती ती पहिली विकेट आता मिळाली आहे.
स्ट्राईक रोटेट झाली आहे म्हणजे आता स्ट्रायकिंग इनला बॅट्समन संतोष आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका तर अप्रतिम अतिघाई संकटाने विकेटचं प्रात्यक्षिक बॅट्समन क्रमांक दुसरा इथे मात्र बाद झाला. मामा सर्वांचे लाडके अर्थातच गणेश दादा पावगी यांचे या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. नवीन फलंदाज यार्ड नंबर 4 मध्ये मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला किशोर. पाहूया किशोरच्या माध्यमाने कशा रीतीनं बॅटिंग केली जाईल. यावेळेला फटका तर अप्रतिम होता. एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली आहे आणि एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन जर आपण पाहिले तर धावफलकावरती रन्स आपण बघतो आहे 2 गडी बाद 6 रन्स. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. प्रत्येक पहा ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस असतात त्यावेळेला मात्र शेवटच्या बॉल पर्यंत ती मॅच जात असताना आपण सातत्यानं पाहिलं. त्यावेळेला फटका तर अप्रतिम आहे. एका जागेवरती नियम दाखवला जातो. चांगली गोलंदाजी ओव्हर नंबर 2 मध्ये प्रत्येक या गोलंदाजाची राहिली आणि आता बघता ओव्हर नंबर 2 चा देखील खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती 2 गडी बाद 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा इथे मात्र टीम मीटिंग घेतली जाते, रणनीती आखली जाते, गेम प्लॅनिंग बनवलं जाते कारण दोन्ही टीमसाठी फार इम्पॉर्टंट मॅच आहे. पाहूया या मॅच मध्ये आता कोणता संघ जिंकणार. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा, क्रिकेटचा दैदिप्यमान 16, क्रिकेटचं महाकुंभ मेळ, क्रिकेटचं कुरुक्षेत्र आपल्याला पाहायला मिळते. औचित्य आहे शिवसाई प्रीमियर लीग 2024 आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेचं. ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंग ट्रॅकवर आला आहे कुलदीपचा हा पहिलाच बॉल. तिथे मात्र थोडासा चित्रक्षक फुटबॉल खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पायाच्या साह्याने या बॉलला फील्ड केला. एकदा कंप्लीट झाली एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 2 गडी बाद 8 धावा धावफलकावरती बघतो. यावेळेला फटका अप्रतिम आहे परंतु इथे मात्र या बॉल वरती धावा किती मिळणार पंच कळवतात. फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एकाच धावेवरती बॅट्समन संतोष यांना आता इथून मात्र शांत राहावं लागेल. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून देखील केली जाते. बॉलर कुलदीप पुन्हा एकदा तयार. कुलदीपचा हा बॉल इथे घडतंय काय. नो +4 म्हणजे 5 धावा या बॉल वरती टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत. 5 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपण बघतो 14 धावा. यावेळेला अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली अथर्वची आणि याही बॉल वरती मात्र आपण बघू शकाल 1 धाव कंप्लीट केली जाते. विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना बॅटिंग करणारा संघ आपण बघतो आहे. इथे धावचीत बाद होण्याची संधी परंतु तीही संधी इथे मात्र गमावली. नो बॉल वरती एक सिंगल आली आहे म्हणजे 2 धावा त्या टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. यावेळचा हा बॉल इथे मात्र अजूनही विजयासाठी वाट बघावी लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. आता इथे मात्र बॅट्समन क्रमांक 3 बाद झालेला. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या 17 धावा म्हणजे विजयासाठी अजूनही 2 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बॉलर कुलदीप तयार होतो. यावेळचा हा बॉल फटका प्रति 1 धाव कंप्लीट आणि आता एकाच धावेवरती या बॅट्समनला इथून शांत राहावं लागेल. आता जवळ हा सामना जर का आपण बघितलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाने आपला खिशात घातला. विजयासाठी त्यांना एका धावेची गरज आहे. पाहूया आता ही मॅच कशा रीतीने फिनिश केली जाईल. यावेळेला विजय फटका येतो आहे आणि हा सामना जिंकलाय. अर्थात जर का आपण पाहिलं तर शिवसाई किंग्स या टीमने हा सामना जिंकला. अभिनंदन. पाळणं आपण देऊया शिवसाई वॉरियर्स या टीमला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये असतील शिवसाई स्टार्स आणि त्यांच्या अगेन्स्ट शिवसाई रॉयल्स. हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात लढतील. जिथे टॉस जिंकला तो म्हणजे शिवसाई स्टार्स. टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. आर्यन चला यायचं. खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली.
या स्पर्धेतील मात्र